मंचावर उपस्थित आजच्या या सत्राकरता उपस्थित असणारे सर्व आपले एक्सपर्ट, वैज्ञानिक आणि मार्गदर्शक आणि उत्कृष्ट शेतकरी म्हणून ज्यांनी संत्र्यामध्ये करोडोपती बनलेत अशा प्रकारचे जे शेतकरी ज्यांचा आपण सत्कार केला, असे सर्व शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे मी काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याला नीट मार्गदर्शन मिळावं म्हणून जमिनीपासून पाण्यापासून तर आपण झाडं लावल्यानंतर कशा प्रकारे मशागत करावी इथपर्यंतचं प्रत्येक तज्ज्ञाचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. जे यशस्वी आहेत त्यांनी ते यशस्वी झालेला जो फॉर्म्युला आहे त्याची अंमलबजावणी आपल्या सगळ्यांना करायची आहे. पूर्व परंपरेने आपल्याकडे असणारं ज्ञान, तत्वज्ञान, तांत्रिक ज्ञान आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट आणि विशेषतः एआयच्या माध्यमातून आलेलं तंत्रज्ञान, या सगळ्यांना मिळून आपल्याला ज्या शेतकऱ्यांचा आपण सत्कार केलेला आहे असे प्रत्येक शेतकरी जर झाले तर विदर्भाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, याच्याशिवाय दुसरा कुठलाही अर्थ नाही. आता मी एक शेतकरी आहे, पण माझा संत्र्याचा बगीचा वाढला. आता यावर्षी झाडं उपडून टाकली. मी फेल्युअर शेतकरी आहे संत्र्यातला, आणि त्यामुळे मी हे लक्षात ठेवेन की आता मला पुढे 2000 झाडं लावायची आहे. तर मी आता ठरवणार आहे की या प्रत्येकाने कसं यश मिळवलं त्या प्रकारे मी जर काम करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मला त्यांच्यासारखं यश मिळण्याची शक्यता आहे. आणि या कामामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल, आपला ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉक्टर घोष साहेब असतील, ज्यांनी उत्तम काम केलं ते कदम आहेत. त्याचबरोबर पंचेबाई साहेब, त्यांनी मागे आपल्याला उत्तम प्रेझेंटेशन केलं इस्रायलच्या संत्र्यावर. स्पेनच्या सिद्धतेबद्दल आपण अध्ययन केलं. आणि या ॲग्रोव्हिजनची विशेषता होती की या ॲग्रोव्हिजनची मेन थीम एआय इन ॲग्रिकल्चर या विषयावर आज उत्तम मार्गदर्शन झालं. आणि आता आपल्या सगळ्यांना जे मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याचं वर्षभर आपलं प्रशिक्षण, प्रबोधन आणि रिसर्च याची माहिती आपल्याला व्हावी म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आता आपली बिल्डिंग 7 मजली बांधून पूर्ण केली. मोक्याच्या जागेवर आहे. आणि त्या ठिकाणी आपण आता मोठा हॉल 300 लोकांचा आहे, कॉम्प्युटराइज सगळं स्क्रीन आहे, एअर कंडिशन हॉल आहे, समोर बसून शेतकऱ्यांना शिकता येणार आहे. आणि कुठल्याही प्रशिक्षणाकरता आपण काही पैसे वसूल करणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे की जो येईल तो सिरियस काम करणारा आला पाहिजे. ज्याला काम नाही करायचं, नुसतं भाषणं ऐकायचे, त्या लोकांना आपण बदलवू नाही शकत. संख्या कमी असली तरी चालेल, पण अशा प्रकारचे यशस्वी पायलट प्रोजेक्ट जर आपण प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात करू शकलो तर आपण ही परिवर्तनाची गती जी आहे वाढवू शकतो. मी आता गडाख साहेबांना विनंती केली की संत्र्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जे पायलट प्रोजेक्ट करता आहात त्याचा एक अमरावती कृषी विद्यालयात करा, एक अकोल्यात करा आणि एक नागपूरमध्ये करा. याचं कारण इथल्या शेतकऱ्यांना तिथे नेणं शक्य नाही आहे. आणि आपल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट आणि आता शिवराजजींनी पण काल मोठी घोषणा केली आणि त्याला जोडून चांगल्या नर्सरींच्या बाबतीत पण आपण प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे झाडांची उपलब्धता नाही आहे आणि आपल्या इन्स्टिट्यूटवर देण्याची क्षमताही पण नाही आहे. ते 25 लाखाच्या वरती रोपं तयार करू शकत नाही. म्हणून आपल्याकडे विदर्भात उत्तम रोपं देऊ शकणाऱ्या कमीत कमी 50 उत्तम नर्सऱ्या आपल्याकडे तयार करायच्या आहेत. आपले कृषी मंत्री आले होते, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आहेत, त्यांनी लगेच सेक्रेटरीशी बोलणं केलं. आणि आता डॉक्टर माई साहेबांच्या बरोबर आपण जी कमिटी तयार केली होती, आपले सगळे व्हाईस चान्सलर सगळ्यांचा सल्ला घेतला. तर महाराष्ट्र सरकारची जी नर्सरी पॉलिसी आहे आणि आपण सगळ्यांनी सुचवलेले मुद्दे घेऊन
त्यांच्याबरोबर पुढच्या महिन्याभरात आपण मिटिंग घेऊ आणि भारत सरकारने आता शिवराजजींनी पण 2 करोड आणि 4 करोड नर्सऱ्या देण्याचं घोषित केलं. यातून उत्तम नर्सऱ्या आपण तयार करू. पाण्याच्या बाबतीमध्ये, जमिनीच्या टेस्टिंगच्या बाबतीमध्ये, पाणी कशी बचत होते, कसं तंत्रज्ञान वापरायचं, एआयचं काय विशेषता आहे, विशेषतः मशीन लर्निंग म्हणजे काय आहे, रोबोटिक सायन्स काय, आता नवीन नवीन शब्द आहे. मी विनंती केली की याला थोडं मराठीमध्ये व्हीसी साहेबांनाही केली आहे, भोईटे साहेबांनाही करीन की हे आपल्या शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत, त्याच्या मातृभाषेमध्ये हळूहळू त्याच्यापर्यंत आपल्याला हे पोहोचवायचं आहे. आणि मला असा विश्वास आहे की पाया आता आपण तयार केलेला आहे आणि आता आपण यानंतर या कामाला सगळेजण सिरियसली सुरुवात करणार आहोत. आणि काल ज्याप्रमाणे घोषित केलं त्याप्रमाणे 1000 शेतकरी एआय मधले हे पूर्ण या तंत्रज्ञानाचा उपयोग करणारे आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण पुढल्या वर्षीच्या ॲग्रोव्हिजनमध्ये येऊ तेव्हा त्या शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग आपल्या इतर शेतकऱ्यांना देखील त्यांना सांगता येईल, बघता येईल, याची व्यवस्था आपण करू. हाच परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि म्हणून एकरी उत्पादन वाढवणं, उत्पादन खर्च कमी करणं, क्वालिटी उत्तम करणं आणि पॅकेजिंग करून ब्रँडिंग करणं आणि त्याच्या विक्रीतून जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्यांना मिळवून देणं हेच विकासाचं सूत्र आहे. आणि त्या सूत्राचा उपयोग करून आपल्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये त्यांनी उत्तम प्रगती आणि विकास करावा म्हणून याचं उत्तम मार्गदर्शन सगळ्यांनी केलेलं आहे. मी काही त्याची पुनरावृत्ती करणार नाही. माझी फक्त एकच विनंती आहे की ज्यांनी चांगलं केलं ते आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी हळूहळू फार्मर प्रोड्यूस कंपनी म्हणून शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून आणि विशेषतः संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा जो ग्रुप आहे तो तयार केला पाहिजे. आणि तो ग्रुप तयार झाल्यानंतर मग आपण विदर्भस्तरीय किंवा पूर्ण संत्रा उत्पादकांचा एक डाटा तयार करू. मी आता मोरेश्वरजींनाही सांगितलं, श्रीधरराव आता या विषयामध्ये आपलं नेतृत्व करतात, त्यांनाही विनंती करेन. थोडं एक गोष्ट खरी आहे की आता तरुण लोकांनी पण मदत केली पाहिजे. एकेकाळी काम करणारे लोकही आता वयाने वाढले आहेत, त्याची जागा तरुण लोकांनी जर भरून काढली तर अजून उत्साहाने चांगलं काम होऊ शकेल. आता सभागृह आपल्याला उपलब्ध आहे, एक्सपर्ट लोक उपलब्ध आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण एअर कंडिशन सभागृह बांधला आहे, मार्केटिंगच्या व्यवस्था आपण करतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या अडचणी आहेत त्या दुरुस्त करून आपल्याला कसा जास्त भाव मिळेल, आपलं ब्रँडिंग कसं होईल याचा प्रयत्न आपण करतो आहे. या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. संत्र्याला भाव मिळाला पाहिजे म्हणून संत्रा बर्फी चांगली झाली पाहिजे, संत्र्याचं ज्यूस कॉन्सन्ट्रेट चांगलं झालं पाहिजे, संत्र्याच्या ज्यूसची पावडर तयार झाली पाहिजे, संत्र्याच्या सालापासून काय करता येईल याच्यावर कॉस्मेटिकमध्ये त्याचा उपयोग आहे त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे. खूप गोष्टी आहे. हळूहळू या सगळ्या गोष्टी यशस्वीपणाचं अध्ययन करून त्या आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याकडे सोप्या भाषेमध्ये पोहोचवायच्या आहेत जेणेकरून तो आपल्या शेतीमध्ये याचा प्रयोग करू शकेल. आज आपण सगळ्यांनी या तज्ज्ञ लोकांची भाषणं ऐकली आहेत त्यामुळे मी काही त्याच्यातली पुनरावृत्ती करणार नाही. एक पुस्तक आता या सगळ्या तज्ज्ञांचा लेखही त्याच्यात आहेत आणि इस्रायली आणि स्पेन या पुस्तकाचं हेडिंगही चांगलं आहे की स्पेन इस्रायल वाया विदर्भ. आणि या पुस्तकात खूप सुंदर लेख आहेत आणि पुस्तकाची उत्पादन मूल्य 250 रुपये आहे. पण मी पहिल्यापासून ठरवलं की फुकट काही द्यायचं नाही, ते फक्त 100 रुपयात उपलब्ध आहे. ज्यांना आपल्या ऑफिसमध्ये आहे ना स्टॉल लावलेला आहे, ज्यांना कोणाला योग्य वाटेल त्यांनी जरूर हे घेऊन जावं. पण केवळ घेऊन जावं नाही, याची वाचावं, अभ्यास करावा, गावातले 10, 20, 25 शेतकरी गोळा करावे, याच्यावर चर्चा कराव्या आणि ज्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही त्या एक्सपर्ट लोकांना, मग भोईटे साहेबांना आपण काही प्रश्न विचारू, काही व्हीसी साहेबांना विचारू, काही घोष साहेबांना विचारू, काही पंचबाईंना विचारू आणि आपण आपल्या सर्व शंकाचं निरसन करू आणि आपण सगळ्यांनी उत्तम काम केलं पाहिजे.
मला सांगा, 3 कोटी रुपयाचा बगीचा विकणारे आता पांडुरणाचे शेतकरी आले होते, उभे राहते. अरे हे काय आहे? शेतकरी म्हणजे काही येईना काही वेगळा आहे का? 8 फूट उंची आहे का यांची? म्हणजे यावेळच्या ह्याच्यामध्ये हे यांनी एवढा मोठा प्रयोग करून यशस्वी केला, तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की जे यांना जमलं ते तुम्हाला का जमलं नाही याचा तुम्ही विचार करणार आहे की नाही? या जमलं तर यांच्या शेतीवर एकदा जाऊन या, ज्या 5 लोकांचा आपण सत्कार केला जाऊन या, त्यांची वेळ घ्या, ग्रुप तयार करा. आपण बारामती विज्ञान केंद्रामध्ये 60-70 शेतकरी इथून पाठवले होते. जे जे शिकण्यासारखं असेल तिथे आपण गेलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, त्याचा प्रयोग केला पाहिजे आणि आपण यशस्वी झालं पाहिजे. हे सूत्र आहे. त्यातल्या शासकीय अडचणी दूर करायच्या असतील त्याची जबाबदारी आमची आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाचं सहकार्य मिळणार त्याकरता आपण व्हीसी साहेबांना विनंती करू. ऑरेंज डिजिटल इन्स्टिट्यूटकडनं काय पाहिजे ते घोष साहेबांना सांगू. आणि याच्या पलीकडे एआयचं असेल तर भोयटे साहेबांना सांगू. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने या क्षेत्रात रिव्होल्यूशन करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी काही असं चोपडा बोलणाऱ्यापैकी नाही आहे. या 16 वर्षामध्ये आपल्या या ॲग्रोव्हिजनची सगळ्यात मोठी उपलब्धता काही असेल तर संत्र्याचा शेतकरी स्पेन नंतर आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर बदलायला लागलेला आहे. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आणि आता प्रत्येक शेतकरी मला सांगतोय, त्याला लक्षात आलं आपण काय केलं पाहिजे. हा जो शेतकऱ्याच्या मनस्थितीमधला जो बदल आहे, हाच आपल्या विकासाचा मार्ग आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपण अजून पुढे जाऊ. बाकी संत्रा जास्त उत्पादन झालं तर त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याचा चांगला भाव कसा मिळवायचा, त्याचं ब्रँडिंग कसं करायचं, ते आहेत प्रश्न. ते काही कमी महत्वाचे प्रश्न नाही आहे. पण एकाच दिवसात सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं काही शक्य नाही आहे. त्याच्याही मागे आम्ही आहोत. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधून जगाच्या पाठीवर हा नागपूरचा जो संत्रा आहे, ज्यात थोडा बिटरनेस आहे, कडवटपणा आहे, तो संत्रा अतिशय उत्तम उत्पादन काढून आपण विश्वामध्ये पॉप्युलर करू, हे स्वप्न आपण ठेवलं आहे. मदर डेअरीला मी सांगितलं की याची ब्रँडिंग करून बर्फी तयार करा आणि ती सगळी बर्फी जगात गेली पाहिजे. म्हणजे आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि तुमच्या सहकार्यामुळे ते प्रयत्न यशस्वी होणार आहेत. विशेषतः संत्र्याच्या बाबतीमध्ये ॲग्रोव्हिजनचं उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये कमी वेळामध्ये उत्तम यश मिळालं, याचं खऱ्या अर्थाने श्रेय स्टेजवर जेवढे बसलेले आहेत त्या सगळ्यांना आहे आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना आहे. तुम्ही आता मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि मी नेहमी म्हणतो की 1000 लोक 10,000 लोक फुकटच्या आणा या भानगडीत नाही पडायचं. 100 लोक कामाचे आहेत, पण 1000 बाजार बुणगे गोळा करण्यास काही मतलब नाही. जो कन्सर्निंग आहे तो झाला पाहिजे. आणि त्यामुळे आज तुम्ही जे लोक आहात, तुम्ही एवढ्या लोकांनी जर आज प्रेरणा घेऊन ठरवलं तर हे चित्र बदलवायला वेळ लागणार नाही. ते बदलवण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल. हे चित्र बदलेल आणि आपला बळीराजा, आपला शेतकरी हा समृद्ध संपन्न होईल. आणि तो होण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य, मंचावर बसलेल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि त्यातून ते उद्दिष्ट आपण जरूर गाठू. पॉझिटिव्हिटी आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आत्मविश्वास आणि अहंकार या शब्दात अंतर आहे. आत्मविश्वास असला पाहिजे पण अहंकार असता कामा नये. आपण सगळ्यांनी पॉझिटिव्हिटीने आणि आत्मविश्वासाने या कामामध्ये आता विशेष इंटरेस्ट घ्यावा. वर्षभर आपलं ऑफिस जानेवारी-फरवरीत पूर्ण होईल. आपण आता मोरेश्वरजींना आत्ताच मी सांगितलं की प्रत्येक याचा डाटा तयार करा. टोटल संत्रा उत्पादकांची नावं, पते आणि आजकाल मोबाईलवर मेसेज येतो. त्याचबरोबर आपण ऊस उत्पादकांची लिस्ट करू, त्यांना सगळं मार्गदर्शन पाठवू आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला जे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे ते आपण नक्की करू. आज ज्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं त्यांचे विशेष रूपाने मी ॲग्रोव्हिजनच्या वतीने आभार मानतो. भोयटे साहेब पुण्यावरून इथे आले, 3 दिवस इथे राहिले.
VC साहेबांना धन्यवाद देतो की पहिले ते आता आम्ही म्हणतो शासन आपल्या दारी. आता यावेळी चांगलं झालं साहेब, विद्यापीठ आपल्या दारी. नाही तर मी विद्यापीठाचा भयंकर क्रिटिक करणाऱ्यापैकी एक आहो. हे नुसते प्रोफेसर रिसर्च करायचा आम्हाला काय फायदा. आणि म्हणून आज पहिल्यांदा विद्यापीठ पण आज शेतकऱ्याच्या दारात पोहोचलं, त्याबद्दल गडाख साहेबांनाही पण धन्यवाद देतो. म्हणजे योग्य प्रकारच्या मार्गाने आपण चाललो आहे. आणि म्हणून गंगा वाहते आहे, पण तुम्हाला पाणी प्यायचं की नाही प्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही ते प्या आणि पवित्र व्हा आणि यशस्वी व्हा, या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार.